नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे तुम्ही सगळे? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतान. मी पण मस्त आहे, मजेत आहे. चला म्हटलं, बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ टाकला नाही आणि व्हिडिओ काढलासुद्धा नाही, तर आपण थोडासा व्हिडिओ काढूया. तर बघू शकता तुम्ही, मी बनवत आहे बाहेर चहा. हे इकडं आपला चहा शिजतोय मस्त चुलीवर. ती बघा आपली चूल आहे इथं. आता आपला संपलाय गॅस, तर माहीत नाही आता कधी येतोय. माझा छोटा बाटला आहे, तुम्हाला तर मी हर व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. पण मम्मीचा मोठा बाटला आहे आणि ती एकटीच असते. संध्याकाळचं जेवण माझ्याकडे जेवण करायला येते आणि सकाळीच फक्त थोडंफार काहीतरी बनवून घेऊन जाते. तर तिला म्हणलं मी मोठा बाटला माझ्याकडे लावते आणि छोटा बाटला तुला लावते, तिकडं तू म्हणजे तुझ्या गॅसला लावते. तर त्यासाठी छोटा बाटला मी तिकडंच लावलेला आहे आणि आपला संपलाय मोठा बाटला. तर मोठा बाटला बुक केला आहे, बघू आता कधी येतोय. अजून आला नाही आहे. काल बुकिंग केला आहे मी. आता आज आला तर ठीक आहे, नाही तर मग काय सांगू शकता नाही, उद्या येतात. कारण बरेच जण म्हणतात की 20-25 दिवस लागतात. आणि ते 20-25 दिवसामध्ये मी चुलीवर आता किती, एकाच दिवसात मला लय कंटाळा आला आहे. आता 20-25 दिवस बघू. आता बाटला जर उद्या आला किंवा आज आला तरी पण एकदम एक नंबर होईल. कारण मला चुलीवर करायचा आता कंटाळा यायला लागला आहे. भांडे पण काळे होतात. बघू शकता आपला टोप किती काळा झाला आहे बघा. एक असा एकदम काळा काळा झर झाला आहे. आता त्याला घासायला गेलं ना तर मरणाचे हात पण काळे होतात आणि माझ्या माझ्या हाताला ना असं काळे काळे असे रेषा रेषा येतात. त्यासाठी मला चुलीवरले भांडे जास्त घासायला आवडत नाही. आता लेकरं झोपलेत, अजून उठले नाही. दादूला उठवते, कारण दादूला लई चाय प्यायची आदत आहे. दादूला सकाळी उठले की चहा पाहिजे. म्हणलं त्याला उठवून घेते. आता चहा झाला आपला. मी बनवणार आहे आज खिचडीच बनवणार आहे, कारण बराच टाईम झाला आहे, 11 वाजत आलेत. त्यासाठी खिचडी बनवते. खिचडी पटकन पण होते आणि दुपण पण व्हायला लागले. बघू शकता तुम्ही, दुपण पण चालू आहे. तर तुम्हाला आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि कोणी नवीन कोणी असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा दुपण झालेले, जाळ फुकून घेते मी, नाही तर लोक ओरडतील फुकट. आपलं भाड्याचं रूम आहे ना, त्यासाठी तसं दूर झालेलं जमत नाही ना. तर चला बघा, तुम्हाला दाखवते दूर मी. बघा दूर, जाळ फुकला आणि जाळ पण लागला. तर चला पटापट पटापट, आपल्या नवीन कोणी असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय चाललंय बाकी? गरमी कशी आहे तुमच्या इकडं? ऊन कसं आहे? आमच्या इकडं भरपूर ऊन आहे आणि भरपूर गरम पण होत आहे. कारण एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये जास्त गरम होतं आहे. आमच्या इकडं पण गरमी चालू आहे. तर तुमचं बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे कमेंट करून नक्की सांगा. बरेच दिवस झाला आपले व्हिडिओ येत नाहीत, काही कारण असल्यामुळं, त्यासाठी मी व्हिडिओ माझे येत नाहीत. तर आपला आजचा व्हिडिओ म्हणजे काढायचं, आमचा संपला होता गॅस. रात्री आमचा बाटला संपला. अचानक मध्ये गॅस कधी संपू शकतो काय सांगता येत नाही बरं का, खरं म्हणजे. आणि रात्री 10 वाजता बाटला संपला आणि 10च्या नंतर मग आणि लाकडं पण संपले होते आमचे. त्यासाठी काही समजलं नाही. म्हटलं चला आपण हॉटेलमध्ये जेवण आणू. आणि हॉटेल म्हणजे लवकर बंद होतात ना आमच्या इकडं. किती 9:30-10 वाजेपर्यंत चालू असतात आणि त्याच्यानंतर बंद होतात. पण काल बरेच हॉटेल लवकर बंद झाले. काल रविवार होता त्यासाठी. तर आम्ही काय केलं, मग आम्ही बाहेरून जेवण आणलं. प्रज्ञाला सांगितलं आमच्या इथं जवळच आहे, तर म्हणलं घेऊन ये जेवण. तर तुम्हाला दाखवते मी जेवण आमच्या इकडं. आणि प्रज्ञानी म्हणजे बऱ्याच ठिकाणी चांगलं जेवण असते. आणि आता मध्ये आता जरा गॅसची प्रॉब्लेम चालू आहे, त्यासाठी जेवण कसं पण बनवतात आणि कसं पण विकतात. त्यांचं काय, आता त्यांना फायदा पाहिजे थोडा तरी. तर बघू शकता हे जेवण आहे. हे आहे भात. एक प्लेटचे 70-80 रुपये घेतात आणि त्याच्यामध्ये 3 चपात्या, 2 भाज्या आणि डाळ भात. तर बघा तुम्हाला दाखवते डाळ. आणि ही बघा, आता सांडते माझ्या अंगावर सगळं. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते, कारण ते त्याच्यातून गळायला लागलेत ना, भाज्या गळत आहेत. थोड्या पिशव्या जरा लिकेज झाल्यात. तर आम्ही रात्री जेवण कुणी जास्त खाल्लंच नाही आहे. का माहिती का? कारण त्या जेवणाला थोडीसुद्धा चव नव्हती. आणि मेन म्हणजे जे महाराष्ट्रीयन हॉटेल असते, त्या हॉटेलमधलं जेवण आपल्यासारख्यांना चांगलं वाटते खायला. बाकी इतर कुठल्याही हॉटेलमध्ये जेवण एवढं चांगलं लागत नाही. तर तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने जेवण कसं आहे आणि म्हणजे त्याची चव कशी लागली, ते कसं आहे. मला तर अजिबात नाही आवडलं ते जेवण खरं तर. म्हणून उपाशी झोपले असते तर बरं झालं असतं. चुलीवर बनवलं असतं मी काहीतरी रात्री, पण खूप टाईम झाला होता त्यासाठी बनवलं नाही. तर तुम्हाला दाखवते मी पटकन जेवण. आपला व्हिडिओ मोठा नको व्हायला, थोडक्यातच पटकन दाखवते. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही बघू शकता, हे बघा इथं आहे भात आणि ही भाजी आहे आणि ही डाळ आहे.
डाळ तर बघता तुम्ही, सगळं पाणी आहे, पाणी पाणी सगळं डाळीमध्ये, आणि थोडीशी सुद्धा चव नाही या जेवणाला. मी तर म्हणते माझे 250 रुपये फुकट गेले. नसतं आणलं जेवण तर परवडलं असतं, वडापाव आणला असता, पण वडापाव भेटला नाही मेमनाच्या हॉटेलमध्ये. तर बघू शकता एक प्लेटचे 70-80 रुपये आहेत. ही पण डाळ आहे, इथं पण सगळं पाणी पाणीच आहे. आणि भाज्या 2 प्रकारच्या आहेत, पण भाज्यांना जराशी सुद्धा चव नाही आहे, पाणी नुसतं तेलच आहे भाजीमध्ये. 2 प्रकारच्या भाज्या आल्या होत्या, उसळची आणि हे बघा बटाट्याचं आहे, सगळं तेल तेलच आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आम्हाला एकही जेवण आवडलं नाही. फक्त बरंच हॉटेलमध्ये चांगलं पण जेवण असते आणि बऱ्याच हॉटेलमध्ये एवढं काही चांगलं नसते. तर पण मला तर काय आवडलं नाही जेवण, अजिबात नाही आवडलं, थोडं पण नाही आवडलं, काहीच चांगलं नव्हतं जेवण. तर तुम्हाला जर हॉटेलमधलं जेवण आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा, मला तर अजिबात आवडत नाही. तर बघू आता आपला गॅस बाटला कधी येतो, अजून आला नाही गॅस बाटला. तोपर्यंत करते मी चुलीवर बाहेर खिचडी टाकली आहे. कारण आता हे असं जेवण बघून तर माझी इच्छाच नाही हॉटेलमध्ये जायची. आणि हॉटेलमध्ये जरी गेले तर मी तिथं हॉटेलमध्ये फक्त खाणार वडापाव आणि पेटीस, कारण बाकीचं जेवण अजिबात चांगलं नाही आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करा. आणि प्लीज सर्वांनी असं जेवण हॉटेलमधलं खाऊ नका, काही चांगलं नसतं. घरामध्ये तुम्ही डाळ भात करा किंवा खिचडी भात करा, काही पण खा, पण हॉटेलमधलं खाऊ नका. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.